त्यासाठी 122 आमदारांची गरज असते आणि एनडीएतनं मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार याकडे मात्र आता लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाची घडामोड भाजपचं वळ चांगलंच वाढलेलं आहे। जेडीयूची बार्गेनिंग पॉवर सुद्धा वाढली आहे। जेडीयू विना भाजप आणि मित्रांचं संख्याबळ 121 वर आहे आणि बहुमतासाठी 122 आमदारांची गरज आहे। आणि या संदर्भात आपण बोलतोय, आपल्या सोबत सध्या राजकीय विश्लेषक आहेत। सर, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे वसंत सर की या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेनंतर एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय, तो म्हणजे मुख्यमंत्री कोण। खरंच पुन्हा एकदा नितीश कुमार मुख्यमंत्री होणार की कुठल्या नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते? मुख्यमंत्री पदाचा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण नितीश कुमार यांना पर्याय नाही। कारण मी बिहारचा जवळपास 2 आठवडे दौरा केला, त्यात पाहिलं की जे यश आता मिळालंय त्याच्यामध्ये फार मोठा वाटा हा नितीश कुमारांचा आहे। कारण नितीश कुमारांच्या बाबतीत महिलांचा खूप आदर आहे, महिलांच्या मध्ये खूप त्यांच्याविषयी आस्था आहे। कारण दारूबंदी हा गेल्या 10 वर्षातला त्यांचा फार मोठा परिणाम त्याच्यावर झालेला आहे। शिवाय जी योजना जाहीर केली त्याच्याबद्दल आहे। शिवाय ते प्रशासन बाबू म्हणून ओळखले जातात, प्रशासन उत्तम चालवतात। संघटित गुन्हेगारी होती ती कमी झालेली आहे। जी बाकीची जी गुन्हेगारी असते ती सर्वत्र असते, देशभरात असते, तशी ती गुन्हेगारी आहे। पण संघटित पद्धतीने जी गुन्हेगारी बद्दल बिहार खूप प्रसिद्ध होता, त्याच्यावर बऱ्यापैकी नियंत्रण त्याने आणलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की मुख्यमंत्री पदासाठी कोण असावा हे त्यांनी जाहीर केलेलं नाही। कारण नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवत आहोत असं ते सांगत होते। शेवटपर्यंत त्यांनी तशीच भूमिका घेतली आणि त्याच्यावरती थोडासा वाद सुरू झाला होता, पण मध्यंतऱ्या काळानंतर तो थांबला। कारण नितीश कुमार यांच्याशिवाय त्यांना पर्याय नाही। जे यश मिळालंय ते भाजपला सुद्धा यश जे मिळालंय त्याच्यामध्ये मोठा वाटा हा नितीश कुमारांचा आहे। कारण नितीश कुमारला मानणारा अति पिछडा वर्ग खूप मोठा आहे, ओबीसी वर्ग खूप मोठा आहे आणि हा सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेच तर एनडीए तिथं चालू आहे। कारण एक पहा तुम्ही, उत्तर भारतामध्ये बिहार एकमेव राज्य आहे की जिथं भाजपचा मुख्यमंत्री आजपर्यंत झालेला नाही। किंवा राम मंदिराचा प्रश्न असेल किंवा अयोध्येचं आंदोलन असेल, या आंदोलनामध्ये तिथे हिंदुत्वाचा मुद्दा फारसा चाललेला नाही आजवर। त्याचं कारण असं आहे की तिथे जातीपाती याच्यामध्ये खूप समाज विभागलेला आहे आणि जातीच्या अस्मिता ह्या खूप तीव्र आहेत आणि जातीच्या लढाई, जातीचे संघर्ष तिथं खूप होत राहिलेले आहेत आणि आजही त्या समाजामध्ये ते आहे। त्यामुळे हिंदू म्हणून सगळं एक येणं आणि हिंदू म्हणून एकत्र मतदान करणं किंवा हिंदू म्हणून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जसं वोट चोरीचा मुद्दा अपील होत नाही, तसं हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा बिहारमध्ये फारसा अपील होत नाही। हे गेल्या 35 वर्षामध्ये जनता दलाचं सरकार आहे, मग ते लालू असतील किंवा नितीश कुमार असतील। त्यामुळं भाजपला सत्तेवर यायसाठी नितीश कुमारांची मदत घ्यावीच लागते आणि मला वाटतं की नितीश कुमार इतका अनुभवी असलेला, चतुर असलेला, राजकीय दृष्ट्या हुशार असलेला माणूस त्यांच्याकडे आज नाही। निश्चितच। मात्र सर, भाजपविषयी इंडिव्हिज्युअली जर बोलायचं झालं तर भाजपच्या समोर कोणत्याच आघाडीचा तसं तग लागताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्यांचं अस्तित्व कुठेतरी हरवलं जात आहे, त्यांचा निभावच लागत नाहीये असं कुठेतरी चित्र आपल्याला फक्त बिहार नव्हे इतर राज्यांमधून सुद्धा पाहायला मिळतं। त्याची प्रमुख कोणती कारणं असावीत? कारण आपण सुद्धा सांगितलं, आपण या निवडणुकीच्या काळामध्ये बिहारमध्ये होतात, ग्राउंड लेवलवर नेमकं कसं चित्र होतं? ग्राउंड लेवलवरती एक आहे की बिहारच्या एकूण प्रगतीविषयी नाराजी आहे सर्वांच्या बाबतीत। इव्हन ती काही प्रमाणात एनडीएच्या सरकारबद्दल सुद्धा होती। बिहार पिछड़ा क्यों है असा प्रश्न चर्चेला जातो। बिहारमध्ये रोजगार नाही, बिहारमध्ये औद्योगिकरण नाही, बिहारमध्ये शेतीमध्ये बदल नाही, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा, बियाणाचा, खतांचा वापर करून शेतीमध्ये काही बदल केलेत असं दिसत नाही। त्यामुळे ही सर्व परिस्थिती आहे ती आहे की त्यामध्ये बदल नाही आहे। त्यामुळे आता जे काय झालंय ते नॅशनल हायवे केलेले आहेत, नॅशनल हायवे सर्वत्र झालेत। किंवा आता रवींद्र चव्हाण जे सांगत होते की आम्ही नॅशनल फ्लायओव्हर केले, अमुक केले। आता कोईमतूरला परवा 10.5 किलोमीटरचा फ्लायओव्हर झाला, त्याचं उद्घाटन स्टॅलिन यांनी केलं। तिथं कुणाचं सरकार आहे? गेली 50-60 वर्ष द्रमुकचं सरकार आहे आणि तिथे सुद्धा फ्लायओव्हर झालेले आहेत, सर्वत्र होत आहेत। म्हणजे सर्वत्र देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मग विमानतळ असतील, फ्लायओव्हर असतील, रस्ते असतील, पाणी पुरवठ्याची योजना असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, त्या होत राहतात। कारण लोक प्रत्यक्ष काम करत असतात, प्रत्येक समाज काम करत असतो। पण बिहारमध्ये ते प्रमाण खूप कमी आहे।
बिहारमध्ये बदलाव फारसा दिसत नाही. 1999 मध्ये देखील मी इलेक्शन कव्हर करायला गेलो होतो, तेव्हा लोकसभेच्या निवडणुका होत्या. निश्चित या मुद्द्यावर आपण सविस्तर चर्चा करूयात. सर, एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया समोर येते ती पाहूयात. देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो, कारण लोकांनी बिहारच्या विकासाला महत्त्व दिलं, विकासावर विश्वास ठेवला, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि त्याचबरोबर नितीश कुमार यांनी केलेलं काम, यांनी बिहारमध्ये केलेला विकास यावर विश्वास ठेवला आणि म्हणून त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो, कारण लाडक्या बहिणींनी तिथे मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. महाराष्ट्रामध्ये जसं लँडस्लाईड विक्ट्री मिळाली, लाडक्या बहिणींचं मतदान वाढलं आणि त्यामुळे लँडस्लाईड विक्ट्री महाराष्ट्रात मिळाली. आणि तसंच लँडस्लाईड विक्ट्री बिहारमध्ये लाडक्या बहिणींच्यामुळे मिळाली. मी लाडक्या बहिणींचे अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचं अभिनंदन करतो. बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारलं आणि विकासराज स्वीकारलं आणि म्हणून अशा प्रकारचं लँडस्लाईड विक्ट्री या ठिकाणी मिळालेली आहे. लाडकी बहीण योजना आपण प्रभावीपणे महाराष्ट्रात राबवली, हो, त्याच लाडक्या बहिणीने तारलं बिहारला. हा, लाडक्या बहिणींनी तारलं म्हणजे एकदम लँडस्लाईड विजय मिळवून दिला, समजलं की नाही. आणि म्हणून पहिला घोषणा ते लोग द्यायचे की समोसे में जब तक रहेगा आलू तब तक रहेगा लालू, पण आता असं झालेलं आहे, जब तक रहेगा आलू तब तक रहेगा विकास का राज और विकास का राज चालू. और यहाँ पर जो लाडली बहनों ने कमाल करके दिखाई है, उनका भी मैं अभिनंदन करता हूँ. ये विकास को ही उन्होंने महत्व दिया है, समझ गए कि नहीं. विकास का राज चालू रहेगा और लालू का राज, जंगल राज लोगों ने नकार दिया है. जब लालू राज था तब लोग 6 बजे के बाद बाहर नहीं निकल सकते थे, व्यापारी अपनी दुकानें बंद करते थे. जब मैं गया था वहाँ पर बिहार में प्रचार के लिए, तो लोग कहते थे तो ये 8-9 बजे 10-11 बजे तो छोड़ो, लेकिन 6 बजे के बाद कोई घूम नहीं सकता था. ऐसा जंगल राज था. दिन दहाड़े हत्या होती थी, लूट होती थी, बलात्कार होते थे. ये सब बदल गया है और इसलिए नीतीश कुमार जी को मैं धन्यवाद दूंगा, क्योंकि उन्होंने मोदी जी के सहयोग से डबल इंजन की सरकार वहां पर विकास को आगे बढ़ाएगी. इसलिए डबल इंजन के सरकार पर लोगों ने भरोसा जताया है. इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का अभिनंदन करता हूं, नीतीश कुमार जी का अभिनंदन करता हूं. उन्होंने जो विश्वास जताया है मोदी जी के नेतृत्व पे और नीतीश जी के नेतृत्व पे, और इसमें हमारे गृह मंत्री अमित भाई, इनकी भी चाणक्य नीति जो है वो भी काम कर गई है. और जनता ने पूरी तरह, हमारे लाडले बहनों ने भर भर के वोट दिया है. जैसे महाराष्ट्र में लैंडस्लाइड विक्ट्री मिली, वैसे ही बिहार में उसका यहाँ पर लैंडस्लाइड विक्ट्री देखने को मिली है. इसलिए लोग जंगल राज नहीं चाहते, लोग विकास राज चाहते हैं, लोग मंगल राज चाहते हैं. और इसलिए आज यहाँ पर बिहार में जो पिछले कई सालों में जो काम किया है नीतीश कुमार जी ने, और उसको सहयोग किया है आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने, इसका ये परिपाक है. ये जीत जो है, ये बिहार की जनता की जीत है, लाडली बहनों की जीत है, मोदी जी के विश्वास की जीत है और नीतीश कुमार जी के काम की जीत है. बिहारमध्ये सर दुबार मतदार यादीची पुनर्रचना करण्यात आली, सर्व दुबार नावं काढण्यात आली आणि त्यानंतरचा हा विजय आहे. म्हणजे तर बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारलेला आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि या विजयाबद्दल त्यांनी मोदींचे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत असं
नितीश कुमार यांना सुद्धा प्रचंड शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करतोय कारण आलेला जो निकाल आहे तो अभूतपूर्व अशा स्वरूपाचा आहे खरं तर, खास करून भाजपसाठी, आणि त्यामुळेच सध्या यावरतीच आपण चर्चा करतोय। वसंत सर आता सध्या आपल्या सोबत आहेत। वसंतजी, तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन खरं तर बोलत होता, त्यालाच ॲड करत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा चिराग पासवान यांच्या संदर्भात। गेल्या वेळच्या निवडणुकांमध्ये आपण जर पाहिलं तर चिराग पासवान हे वेगळे लढलेले होते आणि त्याचा फटका कुठेतरी बसला होता। आता मात्र पिछडे अतिपिछडे आणि त्याबरोबरीनं आपण बघितलं तर चिराग पासवान यांच्या बाजूनं आलेली मतं, या सगळ्याचा फायदा कुठेतरी झालेला पाहायला मिळतोय आपल्याला एनडीएला। पण चिराग पासवान यांचं सुद्धा भवितव्य उज्ज्वल होताना दिसतंय का आगामी काळासाठी? चिराग पासवानची मदत त्यांना झाली कारण मागील निवडणुकीमध्ये 2020 मध्ये चिराग पासवान यांच्या पक्षाला त्यांनी एनडीए मध्ये घेतलं नव्हतं म्हणजे जागा वाटपावून त्यांचे मतभेद झाले होते आणि चिराग पासवान यांना वाढू द्यायचं नाही असं एक धोरण, लिखित धोरण असं नितीश कुमारांचं होतं। कारण ते तरुण चेहरा आहे, पासवान समाज मोठ्या प्रमाणात त्यांना मानणार आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये नितीश कुमार यांनी अतिपिछडा वर्ग जो आहे, कारण असा वर्ग फक्त बिहारमध्येच आहे, दलित आहेत, दलिताशिवाय ओबीसी आहेत, 12 बलुतेदार आहेत आणि त्याशिवाय एक अतिपिछडा वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत। त्यांनी जे काही बिहारनं 2023 मध्ये जात गणना जाहीर केली त्याच्यामध्ये 212 जाती सापडलेल्या आहेत। त्याचा मी अहवाल जो पाहिला ते पाहिल्यानंतर असं दिसतंय की त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात इतर मागास जाती आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी उंदीर मारून खाणारी म्हणून सुद्धा एक जात आहे की जी जात उंदीर पकडते आणि ती खाते अशा म्हणणार आहे आणि त्यांना त्यांच्या नावाने तशी जात त्याला पडलेली आहे, त्याचं नाव पडलेलं आहे। पण तो दलित समाजातलाच असला तरी सुद्धा तो अतिपिछडा समाज आहे आणि बिहारचा आणखीन एक दुर्दैव काय की बिहारमध्ये जवळपास 35% लोक हे कोणत्याही साधनाविना राहतात, कारण त्यांना शेती नाही, उद्योगधंदे नाहीत, नोकरी नाही आणि त्यामुळं शिक्षण बाकीच्या गोष्टी नाहीत। अशा मोठ्या प्रमाणात एक वर्ग आहे की जो अतिपिछडा वर्ग आहे। त्या पिछड्या वर्गासाठी नितीश कुमारनी बऱ्याच योजना राबवल्या, शिवाय त्या पिछड्या वर्गाला 27% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये मतदान जागा दिल्या आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये 50% महिलांना आरक्षण दिलं आणि त्या महिलांना आरक्षण दिल्यानंतर तुम्हाला सांगतो की मोठ्या प्रमाणात महिला सार्वजनिक जीवनामध्ये आल्या आणि हे एक पॉझिटिव्ह एक गोष्ट आता मला दिसते आहे की पुरुष प्रधान सत्ता किंवा पुरुष प्रधान व्यवस्था आपल्याकडे असताना पुरुष जे ठरवतील त्याप्रमाणे मतदान होतं असा एक आपल्याकडे पूर्वापर समज होता। पण या वेळेला तो बिहारच्या महिलांनी मोडलाय। बिहारच्या याचा अर्थ बिहारमध्ये मतदानाची सरासरी 66.91% आत्ता आहे, त्याच्यामध्ये 64% पुरुषांचं मतदान आहे आणि 71% महिलांचं मतदान आहे। गेल्या वेळेपेक्षा पुरुषांचं मतदान यावेळेला 2% कमी झालेलं आहे आणि महिलांचं मात्र 18% वाढलेलं आहे। 18% विरुद्ध 2% म्हणजे बघा 2% कमी होणं आणि इकडे 18% वाढणं हा फार मोठा फरक आहे। महिलांनी घरचा पुरुष काय करतोय किंवा तो काय म्हणतोय किंवा याचा काही विचार केलेला नाही अक्रॉस द सोसायटी, म्हणजे अक्रॉस द कास्ट हा एक फार मोठा सामाजिक बदल म्हणता येईल। तो सामाजिक बदल आहे आणि तो करण्यामध्ये नितीश कुमार यशस्वी झाले आणि हे करण्यामध्ये त्याला शेवटी तिथली गरिबी आणि त्यांना 10,000 रुपये देणं आणि मग ते बाकीच्यांनी आम्ही तसंच देऊ असं म्हणणं आणि दुसरं एक गोष्ट 125 युनिट वीज जे देणं, कारण बिहारमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये विद्युतीकरण मोठ्या प्रमाणात झालं, ते कधीही झालं नव्हतं, ते 100% झालं। प्रत्येकाच्या घरामध्ये वीज गेली आणि वीज गेल्यानंतर आता त्यांना बेनिफिट दिसला, कारण ही सामान्य वीज जाणारा घरामध्ये 1 किंवा 2 बल्ब असतात किंवा त्यांच्या घरामध्ये फ्रीज नाही किंवा बाकीच्या कोणत्या गोष्टी नाहीत, 150 युनिटमध्ये त्यांना पूर्ण घर चालतं, त्यामुळे फ्री वीज मिळाल्यासारखं त्यांचं हे होतं आणि तो फायदा खूप मोठा झालाय। त्यामुळे ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत याचा फार मोठा परिणाम बिहारच्या अगदी खरं आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की प्रचंड कलांमधनं सुद्धा मोठी आघाडी घेतलेली पाहायला मिळते आणि हे अभूतपूर्व अशा स्वरूपाचं यश जे आहे ते एनडीएला मिळालेलं आहे। खूप खूप धन्यवाद वसंत सर, तुम्ही आमच्याशी बोललात, बातचीत केलीत त्यासाठी। सध्या आपण बघतोय अशाच पद्धतीनं हा निवडणुकांचा निकाल जो आहे तो स्पष्टपणे समोर येणार आहे, त्याचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत। मात्र आता पुढचं बुलेटिन घेऊन येतोय माझा सहकारी सागर। आधी पाहूयात हेडलाईन्स आणि संपूर्ण विदेशापर्यंत चर्चा होती। 1995ला
जेव्हा TN शेषन यांनी निवडणूक आयुक्त म्हणून कारभार हाती घेतला तेव्हा त्यांनी निवडणुकीमध्ये आमूलाग्र बदल केल्यानंतर जी चर्चा होती तशीच आज मोठ्या प्रमाणावर चर्चा ही ज्ञानेंद्र सिंग यांच्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आहे. अर्थात तेव्हाची चर्चा ही फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याच्या अनुषंगाने ही होती आणि आताची चर्चा ही वोट चोरीच्या अनुषंगाने होती आणि या वोट चोरीचा मुद्दा ऐन ऐरणीवर असताना सदरू हा निर्णय आणि निकाल हा आलेला आहे. आत्ताच आपल्या स्क्रीनवर महाराष्ट्राचे BJPचे अध्यक्ष जे आहेत ते ढोल बडवताना, झांज वाजवताना, पेढे खातात, लाडू खाताना जे दिसले तर क्षणभर मलाही विचार करावा लागला की हा बिहारचे अध्यक्ष आहेत का महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे एकदम महाराष्ट्राच्या अध्यक्षांचा बिहारी सगळा जो गेटअप आहे आणि त्यांचा जो उत्साह आहे त्या उत्साहाकरता त्यांना बिहारच्या जनतेला शुभेच्छा आहेच. मात्र वोट चोरीचे जे मूलभूत मुद्दे आहेत त्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी उत्तर न देता निवडणूक आयोगाला धारेवर धरावं ही असणारी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि या निकालाकरता, या विजयाकरता मी निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेंद्रजी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दोघांचं अभिनंदन करतो. हर्षवर्धनजी, आपल्या बोलण्यामध्ये असं आलेलं आहे की हा अत्यंत आश्चर्यजनक असा हा आकडेवारी किंवा निकाल आहे असं आपण म्हणालात. सुरुवातीला मला त्याची कारणं जाणून घ्यायची आहेत. त्याला जोडूनच विचारतेय, राहुल गांधी यांनी अगदी सुरुवातीपासून वोट चोरीचे आरोप केले मात्र ते कुठेतरी बिहारच्या जनतेनं नाकारलेत असं आपल्याला वाटतंय? राहुल गांधींनी जे मुद्दे उपस्थित केले ते मुद्दे होते आणि त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाने कुठलीही दुरुस्ती केली नाही. त्यामुळे राहुल गांधींचं बोलणं हे सत्य होतं आणि ते या निवडणुकीच्या निकालातून दिसत आहे असं पण आपण त्याचं विश्लेषण करू शकतो. कारण मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार वाढवणे तर दुसरीकडे मतदार जे आहेत काँग्रेसचे किंवा आघाडीचे आमचे जे मतदार आहेत त्यांची नावं त्यांनी वगळणे असा दुतर्फी खेळ ते खेळलेले आहेत. हे करत असताना आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की आपण आपल्या मोबाईलमध्ये सिम कार्ड घेतो ते आधार कार्डशी लिंक करावं लागतं. बँकेतलं आपलं खातं आहे ते आधार कार्डशी आपल्याला लिंक करावं लागतं. पॅन कार्ड आहे ते आपल्याला आधार कार्डशी लिंक करावं लागतं. शाळेतला मुलांचा जो दाखला आहे TC आहे शाळेत नोंदणी करताना आपल्याला आधार कार्ड लिंक करावं लागतं. एवढंच नाही तर आपण तिकीट काढलं तात्काळ तर त्यामध्ये देखील आपल्याला आपलं आधार कार्ड हे लिंक करावं लागतं. विमानाने प्रवास करणाऱ्यांना DG यात्रा आपलं आधार कार्ड लिंक करावं लागतं. इतक्या सगळीतून आधार कार्ड लिंक होतं मात्र मतदार यादीच्या वेळेस आपण आधार कार्ड लिंक करत नाही. ही जी निवडणूक आयोगाची असणारी जी चोरी आहे या चोरीलाही या त्यांच्या एवढ्या मोठ्या विजयाच्या अनुषंगानं अभिनंदन करत असताना मला हा मुद्दा आपल्या देशाच्या आणि त्याच्या निदर्शनास आणून द्यावासा वाटतो. अगदी, पण हर्षवर्धनजी आत्ता सुद्धा जे अपयश आलेलं आहे त्याला नेमकं काय कारणीभूत आहे? केवळ मत चोरी हाच मुद्दा आहे की या व्यतिरिक्त सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे आहेत? मूळ कळीचा मुद्दा हा आहे कारण मॅच जेव्हा होते तेव्हा अंपायर, तर अंपायर, पिच हे सगळंच जर उचित नसेल म्हणजे तांत्रिक नाही तर एक नैतिक दृष्टिकोनातून तर त्यावर प्रतिक्रिया देत असताना हा मुद्दा अधोरेखित करावा वाटतो. यासोबत काही इतरही गोष्टी आहेत, जातीचं समीकरण आहे, धर्माचं राजकारण असेल किंवा 10,000 रुपये दिले ते मुद्दे असतील हे आहेत. मात्र हे मुद्दे हे राजकीय मुद्दे याच्यावर चर्चा होऊ शकते आणि चर्चा केली पाहिजे. मात्र मुळातलाच मुद्दा जो आहे वोट चोरीचा हाच एवढा मोठा आहे की यामध्ये जसं त्यांचा विजय एवढा मोठा आहे की इतर पक्ष जसे झापडलेले आहेत तसा वोट चोरीचाच इतका मुद्दा मोठा आहे की राष्ट्रीय सगळे विश्लेषणाचे जे मुद्दे याच्यामध्ये झापडले गेलेले आहेत. निश्चित. हर्षवर्धनजी, आता महाराष्ट्राच्या अनुषंगाने थोडंसं पुढे जाऊन विचारते, बिहारच्या या निकालाचा थेट परिणाम मुंबई पालिकेच्या निवडणुकीवर आणि त्यावर सुद्धा पाहायला मिळू शकतो का? मुंबईवर बोलण्याच्या पूर्वी बिहार आणि महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात समाजमन, समाजभान हे फार वेगळं आहे. आपल्याला संतांची परंपरा लाभली आहे. शिवशाहू फुले आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्या मुशीतून आपली विचारसरणी आणि आपला तानाबाना तयार झाला आहे. तर बिहार याच्यापेक्षा फार वेगळा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर बिहारचे काही परिणाम होतील असं एक राजकीय कार्यकर्त्या या नात्याने मला वाटत नाही. राहिला मुंबईचा विषय तर मुंबईमध्ये आता उत्तर भारतीय नावाचा जो शब्द आहे त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष राजकारण केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात आता दोन भाषिक वाद आणि वेगवेगळे राजकारणाचे पॅटर्न हे भारतीय जनता पक्ष आणू शकतो आणि त्याचे दुष्परिणाम हे महाराष्ट्राच्या एकंदरीत सामाजिक जो सोशल फॅब्रिक आहे त्याच्यावर जे होतील. त्यांनी असं करू नये अशी अपेक्षा राहील.
मात्र आज एकंदरीत भारतीय जनता पक्षवाल्यांचा पेहराव आणि त्यांचा एक आविर्भाव हे सगळं बघता आता ह्याही अनावश्यक गोष्टी त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणतील असे संकेत आज त्यांच्या या विजयाच्या जल्लोषातून कुठेतरी दिसून येतात. हर्षवर्धनजी, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही उपस्थित केलात की बिहारमध्ये जातीय राजकारण कशा पद्धतीनं झालं याचं विश्लेषण करावं लागेल. हाच महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्यावरती सुद्धा अर्थातच येत्या काळामध्ये विश्लेषण होईल एवढं नक्की. तुर्तास धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी. उसको सफलता मिली है और बिहार की जनता ने यह ऐतिहासिक जीत एनडीए को दी है. मैं बिहार की जनता का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, शुभकामनाएं देता हूँ और ये जीत बिहार को एक विकसनशील राज्य में निश्चित रूप से बना के रहेगी, इसी बात का विश्वास व्यक्त करता हूँ. फिर से एक बार बिहार की जनता को बहुत बहुत धन्यवाद और उनका अभिनंदन. विकासाकरता प्रचंड बहुमत दिलेला आहे. हा ऐतिहासिक एनडीएचा विजय आहे. जातीयवादाच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्त्वाचं आहे आणि म्हणून मागील 10-15 वर्षामध्ये एनडीएचे जे डबल इंजिन सरकार होतं त्यांनी बिहारच्या विकासाकरता जे कार्य केलं त्याच्यावर बिहारच्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि ही ऐतिहासिक विजय हा दिलेला आहे. मी याबद्दल बिहारच्या जनतेला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मोदीजी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा असाच बिहारचा विकास होईल आणि बिहार हे प्रगतशील, समृद्ध, संपन्न आणि विकसनशील राज्य म्हणून निश्चितपणे पुढे तयार होईल असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा बिहारच्या जनतेला खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. बिहारच्या जनतेचे आभार मानलेले आहेत आणि हा जो निकाल आलेला आहे समोर त्यावरती प्रतिक्रिया देत असताना गडकरींचं असं म्हणणं आहे की हा जो काही विजय झालेला आहे तो जातीय समीकरणामुळे नव्हे तर विकासाच्या मुद्द्यांमुळे झालेला आहे असा दावाच त्यांनी केलेला आहे. निश्चित आणि आजवर एनडीएनं जे काम केलेलं आहे त्याच्यावरच हा कौल जनतेनं दिला असं त्यांचं म्हणणं आहे. नितीन गडकरींनी शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्व विजयी उमेदवारांना सुद्धा आणि भाजपला तसंच नितीश कुमार यांना सुद्धा. एकीकडे आपण बघितलं की नितीश कुमार हा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरलेला आहे बिहार इलेक्शनमध्ये. खरं तर या इलेक्शनमध्ये आणि या निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या निवडणुकांमधनं सुद्धा नितीश कुमार यांनी आता राजकारणात राहण्याबद्दल किंवा पुन्हा येत्या काळामध्ये मुख्यमंत्री होण्याबद्दल एक महत्त्वाचं आणि सूचक भाष्य केलेलं होतं. त्यामुळे कदाचित जो चेहरा असेल मुख्यमंत्रीपदाचा तो नितीश कुमार नसतील असं म्हटलं जात होतं. मात्र अगदी शेवटपर्यंत आपण बघितलं की कुठलाही चेहरा हा एनडीएनं दिलेला नव्हता आणि अगदी शेवटच्या काळामध्ये त्यांनी नितीश कुमार हे आमचे मुख्यमंत्री असतील असं म्हटलं. दुसरीकडे मात्र इकडे महागठबंधननी तर तेजस्वी यादव यांचं नाव आधीच निश्चित केलेलं होतं. त्यामुळे त्याचा परिणाम हा या मतदानावर होईल असं वाटत होतं ऋतुजा. मात्र तसं काही प्रत्यक्षात झालं नाही. निश्चित आणि जागा वाटपाचा जो निर्णय होता तो बऱ्याच काळापर्यंत रखडलेला होता. त्याला जोडून दुसरा असा महत्त्वाचा मुद्दा होता जो तू मांडलास प्रज्ञा, चेहरा घोषित करण्यामध्ये कुठेतरी उशीर झाला. हे आता मान्य करण्यास काँग्रेस आणि विरोधी पक्ष तयार आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. वसंत भोसले राजकीय विश्लेषक सध्या आपल्या सोबत आहेत. वसंतजी नमस्कार, आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत. सध्या जे निकाल समोर येत आहेत त्या निकालांवरनं पहिलं तुम्ही काय परीक्षण कराल, कारण जरी हे कल असले तरी सुद्धा ते महत्त्वाचे आहेत, खूप बोलके. हे कल अपेक्षेप्रमाणेच आहेत तसे बघितलं तर, कारण एकतरी मुख्य मुद्दा नितीश कुमार यांचं नेतृत्व, अँटी इन्कम्बन्सी नसणे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये सरकार चालवलं होतं आणि अलीकडे ज्या काही योजना त्यांनी जाहीर केल्या होत्या त्या योजनांचा फार मोठा फायदा झाला त्यांना. विशेषतः दारूबंदी केल्यामुळे कौटुंबिक हिंसाचारापासून ज्या स्त्रियांना मुक्ती मिळाली होती त्याचा मोठा परिणाम महिलांच्या मध्ये होता आणि महिलांची सहानुभूती त्यांना खूप होती. आणि एक हिस्टॉरिकल आता यावेळची इन्सिडन्स असा आहे की गेल्या 2020च्या निवडणुकीमध्ये 53% 53% मतदान झालं होतं महिलांचं आणि यावेळेला ते 74% झालेलं आहे. म्हणजे 18.5% मतदान महिलांचं वाढलेलं आहे. आणि महिलांसाठी जी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना जी जाहीर केली होती ज्याच्या माध्यमातून 10,000 रुपये प्रत्येक महिलेला देण्यात येणार होते, ते जे पैसे दिले गेले ते जवळपास 1,25,00,000 महिलांना दिले गेले. म्हणजे इतक्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा तो प्रोग्राम यशस्वी झाला. आणि मला वाटते की ह्या सर्व घटकामुळे एनडीएला फायदा झाला. नितीश कुमार यांचं नेतृत्व खूप त्यातला महत्वाचा घटक होता.
निश्चित सर, आपण एनडीएला नेमका कोणकोणत्या मुद्द्यांमुळे फायदा झालेला आहे हे डिस्कस केलेलंच आहे, पण मला थोडंसं आता महाआघाडीकडे वळायचं आहे. महाआघाडीचे किंवा खास करून आपण बोलूया तेजस्वी यादव यांचे मुद्दे नेमके का चाललेले नाही, त्याची कोणती प्रमुख कारणं आपल्याला वाटतात? याच्यामध्ये एक मुद्दा होता की त्यांचा जो समज होता की बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा आहे. आणि जंगल राजचा जो आरोप केला जातो तो जंगल राजचा आरोप खूप जुना आहे. 20 वर्षापूर्वी लालूंच्याकडून सत्ता गेली, त्यामुळे तो काही विषय चालणार नाही असं त्यांना वाटत होतं. आणि रोजगार देण्यासाठी त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते अवास्तव असं आश्वासन होतं आणि ते प्रत्यक्षात येईल असं वाटत नव्हतं. कारण त्याने प्रत्येक घरटी एक म्हणजे प्रत्येक कुटुंबाला एक रोजगार सरकारी नोकरी दिली जाईल असं त्याने सांगितलं. कारण बिहारमध्ये खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या नाहीत, कारण बिहारमध्ये औद्योगिकरण ठप्प आहे. शेतीमध्ये काही नवीन सुधारणा होत नाही आणि त्यामुळं सरकारी नोकरी मिळवणे एवढेच उद्दिष्ट तिथल्या युवकांचं आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी गेलात किंवा मी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये फिरलो तिथं पाहिलं की तिथल्या सगळ्या मैदानांच्या वरती मुलं पोलीस भरतीसाठी, लष्करी भरतीसाठी व्यायाम करताना सर्वत्र दिसत होते किंवा बागांच्या मध्ये सार्वजनिक ठिकाणी अभ्यास करणारे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कोचिंग क्लासेस तिथे चालू होत्या. आणि या पार्श्वभूमीवर रोजगार हा मुद्दा फार मोठा चालेल. आणि ज्या वेळेला ते 17 वर्ष नितीश कुमार यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री म्हणून होते त्यावेळी त्यांनी 5 लाख जागा भरल्या होत्या. त्याचा गवगवा खूप झाला होता आणि सरकारी नोकऱ्या तेजस्वी यादव देऊ शकतात हा जो एक समज झाला होता. त्यामुळे त्यांनी प्रत्येक कुटुंबाला एक सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं. पण प्रत्यक्षात 2.25 कोटी कुटुंब आहेत, त्यामधले 20 लाख कर्मचारी आता आहेत. सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये 20 लाख कर्मचारी आहेत. ते सोडले आणि ज्यांना काही नोकरी करायची नाही किंवा खाजगी नोकरी करतात किंवा ज्यांच्याकडे नोकरी करण्यासाठी पात्र कोण नसतील अशी जरी 2 लाख तुम्ही 2 कोटी जरी 75 लाख वरचे जरी कुटुंब वगळली तर 2 कोटी कुटुंबांना नोकऱ्या द्याव्या लागतील. आणि मुळात बिहार सरकारकडे तितक्या जागाच नाहीत किंवा पदच नाही आहेत. त्यामुळं हे आश्वासन फारसं अपील झालं नाही. कारण 2 कोटी लोक, कारण मुळात बिहार सरकारमध्ये आता जी कर्मचाऱ्यांची संख्या आहे ती 20 लाख आहे आणि त्याच्यामध्ये काही पद शिल्लक असली तरी सुद्धा ती 4 का 5 लाख पद शिल्लक आहे. आणि 2 कोटी लोकांना नोकरी देणं हे शक्यच नव्हतं. त्यामुळं त्याच मुद्द्यावर त्यांनी खूप मोठा भर दिला आणि त्यामुळं मला वाटतं तो काही अपील झाला नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या मुद्द्यांमध्ये राहुल गांधींचा मुद्दा तर तुम्ही सांगितलात की ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी अनेक मुद्दे मांडले होते, तेजस्वी यादव यांनी मांडलेले मुद्दे जे काही चाललेले नाही आहेत. मात्र मत चोरीचा मुद्दा हा राहुल गांधी वारंवार सांगत होते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांनी हा मुद्दा धरून ठेवलेला होता. त्याचा काही फायदा झालेला नाही असं का बरं दिसतंय? त्याचं कारण असं आहे की मत चोरीचा म्हणजे बऱ्याच ठिकाणी मतदार याद्या ह्या दुरुस्त करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र किंवा कर्नाटकची जी उदाहरणं दिली जिथं मतदान झालं किंवा हरियाणा मधलं सुद्धा उदाहरण त्यांनी दिलं, ते झालेल्या मतदानामध्ये काही गडबडी झालेल्या आहेत किंवा ज्यांचं मत नाही किंवा ज्यांचं मत आहे आणि त्यांचं मत अनेक वेळा नोंदवलं गेलं वगैरे वगैरे या सर्व गोष्टी होत्या. त्या पार्श्वभूमीवर तिथल्या सगळ्या मतदार याद्या दुरुस्त केल्या. 65 लाख मतदार त्यातले कमी केले. जे ट्रेसेबल नाहीत किंवा जे आढळून येत नाहीत अशा लोकांचीच ती मतदार यादींचं दुरुस्ती होती. त्यामुळं तिथे प्रत्यक्षात मतदार नोंदणी किंवा मतदान झाल्यानंतर चोरी उघडकीस आली असं घडलेलं नव्हतं. कारण 2020 मध्ये जे मतदान झालं होतं त्यातली कुठलीही प्रकरणं त्याच्यामध्ये नव्हती. आणि जेव्हा निवडणूक आयोगाने मतदार यादीची फेररचना करायला गेले किंवा फेर निरीक्षण करायला गेले त्यावेळेला लक्षात आलं की हे लोक आढळून येत नाहीत आणि त्यांना वेगवेगळ्या आधारे वेगवेगळ्या ह्याच्यातनं तुमचं असणं किंवा तुम्ही अस्तित्वात आहात किंवा ज्यांचं निधन झालंय, जे स्थलांतरित झालेत कायमचे, जे कुटुंब बिहारच्या बाहेरच निघून गेले अशा लोकांची मतं ती काढली होती. त्यामुळे व्होट चोरीचा परिणाम तिथे फारसा जाणवला नाही, कारण तो जाणवणार नव्हता. आणि निवडणूक आयोगाने यावेळेला ती जी स्वच्छता मोहीम आखली त्याच्यातून जी काही मतं वगळली होती ती मतं यांनाच मिळणार आणि ती मतच तुम्ही वगळलेत असं सांगितलं गेलं, पण तिथे प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नव्हती. निवडणूक आयोगाला जी मतं सापडली नाहीत किंवा जे लोक सापडले नाहीत त्यांची मतं वगळली गेली होती. त्यामुळं व्होट चोरीचा मुद्दा फारसा चालणार नव्हता आणि तोच मुद्दा जर तुम्ही निवडणुकीचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा करणार असाल तर तुम्हाला प्रतिसाद मिळणं शक्यच नव्हतं. आणि मला वाटतंय की इथे गफलत त्यांची झालेली आहे.
रोजगाराचा मुद्दा ज्या पद्धतीनं तेजस्वीनी मांडला आणि राहुल गांधी ज्या व्होट चोरीचा मुद्दा मांडत होते त्याच्यापेक्षा अनेक इंडिकेटर्स आहेत, ज्या आर्थिक निकष आपण पाहतो आणि वेगवेगळ्या राज्यांचं विकासाच्या इंडेक्स तयार करतो. त्याच्यामध्ये जर बघितलं तर बिहार सर्वात शेवटी आहे. अनेक राज्य अशी आहेत की ज्या आता तामिळनाडू सारखं राज्य की जे 60-70 वर्ष झाली विरोधी पक्षांच्या किंवा काँग्रेस किंवा भाजपच्या या राष्ट्रीय पक्षांच्या नेतृत्वाखाली तिथं सरकार नाही, पण त्या सरकारने प्रगती केली. केरळने प्रगती केली, तेलंगणा प्रगती केली. जवळपास सर्व दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्रापेक्षा 10 राज्य पुढे आहे आणि महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे 3,07,000 आहे. तिथं बिहारचं उत्पन्न 68,000 रुपये आहे. दरडोई उत्पन्न फक्त 68,000 रुपये. हा जो मागासलेपणा आहे याच्यावरती काही प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होते. पण या सगळ्या मागास असण्याच्या, गरिबी असण्याच्या, दारिद्र्यरेषेखाली लोकांचं मोठ्या प्रमाणात प्रमाण असण्याच्या, लँडलेस लेबरचं जवळपास 30 ते 32% तिथं प्रमाण आहे. कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांचं प्रमाण 90% आहे. अशा लोकांना महिला रोजगार योजनेतून 10,000 रुपये मिळणं म्हणजे त्यांच्या दृष्टीनं स्वर्ग अवतरणं असा प्रश्न होता. आणि मला जे वाटतं की महाराष्ट्रात किंवा मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनासारखी योजना राबवल्यानंतर काय परिणाम झाला हे आपण पाहिलंय. कारण गेल्या वर्षी एप्रिलमध्येच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि एनडीएचा महाराष्ट्रात पराभव झाला आणि त्याच्या उलटा बरोबर निकाल जेव्हा लाडकी बहीण योजना राबवली ती योजना तिथे खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. निश्चित या संदर्भात सर आपण अधिक चर्चा करूयात, विस्तृत चर्चा करणार. एक अपडेट हाती येते ती पाहूयात. सीपीआयचे राम यादव यांच्या संदर्भातली अपडेट आहे. झांझरपूर मतदारसंघात भाजपचा विजय झालेला आहे. नितीश मिश्रा यांचा तब्बल 44,000 मतांनी विजय झालेला आहे आणि आता निकाल हाती येऊ लागलेले आहेत. सीपीआयच्या एकीकडे नितीश मिश्रा यांचा 44,000 मतांनी विजय झालेला आहे तर दुसरीकडे झांझरपूर मतदारसंघातनं हा भाजपचा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. नितीश मिश्रा यांचा तब्बल 44,000 मतांनी विजय झालाय. सीपीआयच्या राम यादव यांना 34,000 मतं मिळालेली आहेत. सर जसं आपल्या बोलण्यातनं सुद्धा आलेलं आहे की महाराष्ट्र असेल त्या वाटोपाठ मध्य प्रदेश असेल लाडकी बहीण योजना ही सक्सेस एक पॅटर्न ठरलेला आहे. त्याच अनुषंगानं इकडे सुद्धा बिहारमध्ये महिलांना जे देण्यात आलेले 10,000 रुपये आहेत ते विजयासाठी कुठेतरी हुकमी एक्का ठरलेत. तोच एक मेजर फॅक्टर ठरलाय. फार मोठा मेजर फॅक्टर आहे. कारण बिहारमधले जे दारिद्र्य बघितलं, गरिबी पाहिली तुम्ही, दारिद्र्यरेषेखाली राहणारे लोक पाहिले किंवा स्थलांतरित लोक पाहिले आणि स्थलांतरित लोक यावेळेला पहिल्यांदाच पुरुषांचं मतदान जास्त झालंय. सर थोडंसं आपल्याला थांबवतीये, बाळासाहेब थोरात बोलताय तिथे आपण जातोय. गोष्ट पहिली लक्षात घेतली पाहिजे की अनेक फंडे वापरतात ते, अनेक अनुभव आपण घेतलेले, चंदीगडचा अनुभव असेल किंवा इतरही अनेक अनुभव पाहतो आपण. ते सगळ्याचा ते निकोप लोकशाही जी असते ती लोकशाही भारतीय जनता पक्षाच्या हिशोबात नाही आणि त्याचा परिणाम असा आहे की ते अनेक प्रकारानं निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न आणि सत्ता हासिल करण्याचा प्रयत्न करतायत. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आमची लढाई तर ती आम्हाला चालूच ठेवावं लागेल. निकोप लोकशाहीसाठी, निरोगी लोकशाहीसाठी ती लढाई चालू ठेवावं लागेल. बिहारमध्ये जर बघितलं तर काँग्रेसला अतिशय म्हणजे आतापर्यंतचं सर्वात कमी असं सीट्स मिळालेले आहेत. एकंदरीतच असं सांगितलं जात आहे की जे सीट शेअरिंग असेल किंवा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असेल ते करण्यात उशीर झाला त्यामुळे पोहोचून यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी त्यांचं निवेदन ते करतील की ज्याच्यामध्ये जास्त बारकाव्यानं आणि व्यवस्थित पद्धतीनं सांगू शकतील. परंतु या सगळ्याला कारण मला जे वाटतं जे महाराष्ट्रात घडलं तेच बिहारमध्ये घडलेलं दिसतं आहे. महाराष्ट्रात जे फंडे निर्णय प्रकारचे वापरले गेले ते तिथे वापरले गेले आहेत. ही वस्तुस्थिती त्यामध्ये दिसते आहे. जनतेला सुद्धा विचार करावा लागेल की आपली लोकशाही निकोप पद्धतीनं चाललेली आहे का, निरोगी आपली लोकशाही आहे का, कोणत्या पद्धतीनं या सगळ्या निवडणुका घेतल्या जातात आणि जिंकल्या जातात याचा विचार जनतेने करावा लागेल आणि निरोगी लोकशाही करता आम्हाला लढाई कायम चालू ठेवावी लागेल. सर पण महाराष्ट्रात झाल्यानंतर राहुल गांधींनी एवढ्या मोठ्या यात्रा काढल्या, मोर्चोरी होती, सावधरा सगळं काही इतके प्रेझेंटेशन घेतले, फटका बसतोय तर तुम्हाला ते लोकांना पोचलेलं नाही. याचा अभ्यास करावा लागेल, आपलं चिंतन करावं लागेल. या बाबतीत मी नाकारत नाही. ही लढाई आम्ही जी करतो आहोत ही लोकशाहीसाठी करतो आहोत, निकोप लोकशाहीसाठी करतो आहोत हे पहिलं लक्षात घेतलं. जय पराजय हा तर निवडणुकीचा भाग आहे. आपल्या राज्यघटनेनेच पक्ष दिलेले आहे, मतांतरं दिलेले आहेत, पक्ष सत्ताधारी दिला, विरोधी पक्ष दिला, जय पराजय त्यामध्ये आहे.
परंतु तो निकोप पद्धतीनं होती का ही प्रक्रिया? माझं मत असं आहे की निकोप पद्धतीनं नाही. अनेक फंडे वापरले जातात आणि त्यातून अशा प्रकारचे सत्ता हासिल करण्याचा, हस्तगत करण्याचा प्रयत्न होत असतो. त्याचा हा भाग आहे. हाच मुद्दा घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका देखील लढवणार आहात. मात्र हा निरोप महाराष्ट्रामध्ये तरी पोहोचेल का घराघरापर्यंत? नाही, आम्हाला तर बोलावंच लागणार आहे. आम्ही पाहिलंय की इतक्या मतदार याद्यांमध्ये चुका होत्या विधानसभेच्या वेळेसच, तरी त्या दुरुस्त न करता 1 जुलैला पुन्हा त्या राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आल्या आणि पुन्हा त्याच्यावर हरकती मागितल्या. हरकती दिल्यानंतर त्या दुरुस्त व्हायला पाहिजे. तर उलट तिथं स्थानिक जे निवडणूक अधिकारी तहसीलदार ते आहेत ते उत्तर देतात का हे दुरुस्त करण्याचा अधिकार आम्हाला नाही. हे मजजवळ रेकॉर्डवर आहे, मजजवळ. आता हे अशा पद्धतीनं जर चालणार असेल तर दोष तर कायम ठेवूनच यांना पुढं जायचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीचे अनेक त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत त्या तशाच टिकून ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न त्यांचा आहे हे स्पष्ट दिसतंय. अंबादास दानवे यांनी आम्ही लढत राहू पण अनेक लढाईमध्ये तुम्हाला अपयश पाहायला मिळते, त्यामुळे त्याचं कुठेतरी नाही, असं आहे की ही लढाई आम्ही करतोय ती काही स्वार्थाची लढाई नाही आहे. देशाच्या भवितव्याच्या, देशाच्या लोकशाहीची लढाई आहे. आपल्या राज्यघटना तिची टिकून ठेवण्याकरताची लढाई आहे. ती आम्हाला करावी लागणार आहे. किती त्रास होईल, किती काळ होईल याच्यापेक्षा आम्ही इतिहास जो नोंदला जाईल त्या इतिहासामध्ये स्पष्टपणे लिहिलं जाईल की राहुलजी गांधी हे लोकशाही करता आणि या राज्यघटनेकरता लढले. यश मिळेलच आम्हाला, मला खात्री आहे. एक दिवस मोठ्या यशाचा आमचा राहील, पण ही लढाई इतिहासात नोंदली जाईल त्यांची, ही वस्तुस्थिती आहे. अंबादास दानवे असं म्हणतायत की काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यायला उशीर झाला त्यामुळे घोळ झाला, असं अंबादास दानवे बोलतायत. नाही, आता याच्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जे बोलेल ते महत्वाचं आहे आमच्या दृष्टीनं. मला जे वाटतं ते मी सांगितलं. ज्या वेळेला साहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या प्रतिक्रियेच्या माध्यमातून त्यांनी हाच मुद्दा उपस्थित केलेला आहे की ज्या पद्धतीनं मत चोरी झालेली होती तोच हा मुद्दा आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या तशाच निवडणुका इथे झालेल्या आहेत असा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. वसंत भोसले सध्या आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत. वसंतजी, तुम्ही ऐकलं नेमकं काय स्पष्टीकरण आता खरं तर काँग्रेसच्या वतीनं दिलं जात आहे, तुमची या संदर्भातली तुमची प्रतिक्रिया काय? नाही, महाराष्ट्रातल्या मतदान याद्याबद्दल जे काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाने दिली पाहिजे. कारण तो अधिकार राजकीय पक्षांना पण आहे. कारण त्यांनी उदाहरणासह दिलेले आहेत, लेखी दिलेले आहेत. लेखी दिलेले असताना निवडणूक आयोग त्याच्यावर क्लॅरिफिकेशन का देत नाही? परवा जो मोर्चा निघाला 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये, तेव्हा राज ठाकरेंनी सांगितलं की नव्या मुंबईच्या आयुक्तांच्या घराच्या पत्त्यावरती 150 मतांची नोंदणी आहे. तर ही जर असेल तर निवडणूक आयोगाने त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे ना. आणि निवडणूक आयोग आज जे देशभरात मतदार याद्यांचं फेर सर्वेक्षण करताय ते योग्य आहे, माझं तर मत आहे. कारण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला निधन पावलेल्या एखाद्या गावात, खेड्यात, वाडी वस्तीवरती किंवा एखाद्या मोठ्या शहरात एखाद्या वॉर्डामध्ये एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर त्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याचं मतदार यादीत ती कोण कळवतं? निवडणूक आयोगाला कोणी कळवत नाही किंवा ती कळवण्याची यंत्रणा नाही. आणि मला वाटतं की अशा लोकांची यादीतनं नावं जायला पाहिजे, ती जात नाहीत. त्यामुळे फेर सर्वेक्षण हे झालं पाहिजे. पण फेर सर्वेक्षण होत असताना मग दुबार नोंदणीची नावं जी आहेत, आता कोल्हापूर सारख्या शहराच्या ठिकाणी किंवा मुंबईमध्ये जे काही महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांचं गावाकडेही मतदान आहे आणि इकडेही मतदान आहे. विधानसभेला ते गावाकडे मतदान करतात, लोकसभेला ते मुंबईत मतदान करतात. असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे, अनेक ठिकाणी आहे. अनेक पत्रकारांचे मी उदाहरणं देऊ शकतो तुम्हाला की ज्याच्या गावाकडेही नोंद आहे आणि कोल्हापुरातही नोंद आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि मला वाटतं की ही यादी स्वच्छ करायला पाहिजे. आता आधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडे आलेलं आहे, दुबार मतदार शोधून काढले पाहिजेत आणि अशी मतदान बदलले पाहिजेत. आता त्याच्यामध्ये काही ठिकाणी असं झालेलं आहे की जे आता ब्राझीलच्या एका मॉडेलचं उदाहरण त्यांनी परवा सांगितलं हरियाणामध्ये की तिच्या नावाचे फोटो, तिचा फोटो वापरला, अनेक ठिकाणी ते मतदान झालं. हे दुरुस्त व्हायला पाहिजे ना. म्हणजे ते कोणी करतं, कोण आरोप करतं हा सगळा गौण विषय आहे. तटस्थपणे निवडणूक आयोगाने मतदार याद्या दुरुस्त करणे, त्या चांगल्या करणे, त्यातल्या दुबार नावं काढणे, मृतांची नावं काढणे, स्थलांतरित झालेल्या लोकांची नावं बदलणे, नव्याने नाव नोंदवत असताना जुन्या ठिकाणी तुमचं कुठं मतदान होतं तिथलं नाव तुमचं वगळलंय का त्याचा पुरावा आणून देणं आणि मग नव्याने यादीत नोंदवणं, या गोष्टी ह्या केल्याच पाहिजेत मला वाटतं. आणि मला
राजकीय पक्षांना ते विचारण्याचा अधिकार आहे आणि ते झालं पाहिजे. आपले सामान्य माणसं म्हणून, सामान्य व्यक्ती म्हणून, सामान्य मतदार म्हणून आपण हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे की माझं नाव योग्य ठिकाणी असलं पाहिजे, माझं नाव सापडलं पाहिजे. काही वेळा असं होतं की मतदारांना स्वतःचं त्यांचं नावच सापडत नाही, कुठल्या नेमक्या बूथवर आहे, कुठल्या मतदान केंद्रावर आहे, असं होतं बऱ्याच वेळा. आणि आपल्याकडे ही प्रचंड मोठी यंत्रणा असल्यामुळे, प्रचंड लोकसंख्या, प्रचंड मतदार याद्या, प्रचंड यंत्रणा सगळी राबवावी लागते, त्यामुळे काही चुका राहून जातात. आणि तेवढं सक्षमपणे आपल्या शासकीय यंत्रणा काम करत नाही. आणि ह्या ज्या चुका आहेत त्या चुका दुरुस्त करणं हे होणं अपेक्षित आहे. सर, काँग्रेसच्या भूमिकेविषयी आपण बोललेलो आहोत, मात्र ही एकंदरीत काँग्रेसची जी काही भूमिका असेल किंवा जी काही स्थिती असेल त्याचा परिणाम तेजस्वी यादव यांना सहन करावा लागलेला आहे का? त्यांचा सुपडा साफ होण्यामागे काँग्रेस हे एक प्रमुख कारण असू शकतं का? कारण दुसरीकडे ठाकरे गटाचे अंबादास दानवे त्यांनी सुद्धा म्हटलं की उमेदवार घोषित करण्यामध्ये उशीर झाला, असं सुद्धा एक दावा त्यांनी केलाय. उमेदवारी देण्यामध्ये, जागा वाटपमध्ये थोडा वेळ लावला त्यांनी, त्याचा काही फार मोठा परिणाम झाला असा नाही. पण जी भूमिका ते घेतले होते किंवा जी भूमिका काही क्षणांसाठी थांबवते भाजपचे रवींद्र चव्हाण बोलतात, आपण त्यांची प्रतिक्रिया पाहूयात. मतदारांकडून मिळत होती, माध्यमांकडून मिळत होती आणि त्यामुळे निवडणुकीच्या अगोदरच निकाल लागले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा निकालाच्या नंतर ते सिद्ध झालं आहे. संजय राऊत हे आता त्यांचं सकाळी पत्रकार परिषद घेणं बंद झालं तब्येतीच्या कारणास्तव, मात्र त्यांनी ट्विट केलं आहे की हा धक्कादायक निकाल नाही म्हणता यायचा, कारण की हे सत्ताधारी म्हणजे भाजप हे निवडणूक आयोगाच्या हातात हात घालून फिरत होते, हे अपेक्षित होतं असं त्यांनी खोचक टीका केली आहे. खरं तर त्यांच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विषयामध्ये बोलणं हे म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. निवडणूक आयोग आणि या सगळ्या विषय जे आहेत किंवा या स्वायत्त संस्था आहेत आणि ह्या सगळ्या अतिशय पारदर्शकपणे काम करत असतात. त्यामुळे लोकसभेला त्यांचा विजय झाला तेव्हा त्यांनी अतिशय चांगलं काम केलं असं त्यांचं मत, आणि आता जेव्हा त्यांचा पराजय होतो त्यावेळेला टीका करायची असं योग्य नसतं. त्यामुळे लोकशाहीचा एक फार मोठा यामध्ये असणारी निवडणूक आयोग ही संस्था म्हणून ती काम करत असते. त्यामुळे त्यांनी असं लिहिणं किंवा वक्तव्य करणं हे काही योग्य नाही. सर, खरं म्हणजे निवडणुका NDA जिंकलं बिहारमध्ये आणि चर्चा सध्या खूप महाराष्ट्रात सुरू झाली. याचं कारण असं आहे की आता एक मॅसेज ट्रेंडिंगला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये की इतिहासामध्ये, भविष्यकाळामध्ये इतिहासात काँग्रेस पक्ष होता असं शिकवलं जाईल, अशा पद्धतीचं ट्रेंडिंग मॅसेज फिरायला लागला आहे. या मॅसेजकडे कसं पाहता तुम्ही? खरं तर काँग्रेस पक्ष त्यांची असणारी संघटनात्मक जी पकड आहे ही जनतेपासून दिवसेंदिवस दुरावत चाललेली आहे आणि त्यामुळेच त्यांना पराभव जो त्यांचा होतो आहे तो त्यामुळे होतो आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे त्यांनी संघटनात्मक अधिक काम करणं हे यासाठी अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचा असेल हे वारंवार सांगितलं जातंय, मात्र कोणत्या घटक पक्ष असेल, भाजपचा असेल का तो? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं सरकार अतिशय पारदर्शकपणे महाराष्ट्रात काम करत आहे. मुंबईमध्ये सुद्धा अतिशय ताकदीने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गतिमान पद्धतीने काम हे केलं जात आहे. कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी की ज्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते अशा सर्व ठिकाणी नवीन उड्डाण पूल असेल. सुरुवातीच्या काळामध्ये 55 उड्डाण पूल आदरणीय आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते नितीनजी यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये झाले. त्याच ताकदीचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात होत आहे. मुंबईचा चेहरा मोहरा बदलणं, इथल्या असणार
त्याची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, भाजपचं बळ वाढलेलं आहे. जेडीयूची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते. जेडीयूना आपण बघतोय बहुमत वाढलेलं मतदान हे अँटी इन्कम्बन्सी नसून प्रो इन्कम्बन्सी आहे, अशा प्रतिक्रिया आता समोर येत आहेत. भाजपच्या गोटातनं या प्रतिक्रिया येत आहेत आणि या संदर्भात आपण विश्लेषण करणार आहोत, अधिक बातम्या जाणून घेणार आहोत. माझी सहकारी ऋतुजा कदम सुद्धा आपल्या सोबत आहे. ऋतुजा, एकीकडे आपण बघतोय की अशा पद्धतीनं झालेला हा बदल खरं तर खूप मोठा आहे, मात्र त्याआधी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते, तिच्यावरती एक नजर टाकणार आहोत. काय आहे मोठी बातमी? आरजेडीला विरोधी पक्ष नेतेपदही मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते. त्याचं कारण विरोधी पक्ष नेतेपदासाठी 25चा आकडा गरजेचा आहे. सातत्यानं बदलणारे आकडे समोर येत असताना एक महत्त्वाची अपडेट, आरजेडीला 25 जागांची गरज आहे. आरजेडीकडे सध्याचे जे कल आपण पाहतोय, जी आघाडी आपण पाहतोय त्यानुसार 27चा आकडा पाहायला मिळत असला तरी सुद्धा या शंकेला वाव आहे आणि त्याचमुळे जे चित्र प्रज्ञा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं होतं, विरोधकांचा सुपडा साफ झालेला होता आणि त्यानंतर विरोधी पक्षात नेता मिळतो की नाही अशी शक्यता जी किंवा परिस्थिती निर्माण झाली, तेच चित्र आता बिहारमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. आणि यापूर्वी सुद्धा भाजपनं हेच म्हटलेलं होतं की विरोधी पक्षच राहणार नाही, अशा स्वरूपामध्ये येत्या काळामध्ये आम्ही यश मिळवू आणि तशीच सध्या परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न हा होताना पाहायला मिळतोय. सध्याची स्थिती अशी पाहायला मिळते की एनडीएनं 200 पार केलेला आहे आकडा, मात्र इकडे आरजेडीला 27 जागांवरचे कल आता पाहायला मिळत आहेत. मात्र 25पेक्षा जास्त जागा, म्हणजे हा जरी कल किंवा ह्यापेक्षा जास्त जागा राहिल्यास विरोधी पक्षनेतेपद त्यांना मिळू शकतं. मात्र जर या जागा कमी झाल्या तर काय, असा मात्र प्रश्न उपस्थित आहे आणि विरोधी पक्ष नेता सुद्धा नावाला सुद्धा राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण करण्याचाच हा एक प्रकारे प्रयत्न आहे. निश्चितच, आणि त्यामुळे आरजेडीसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण 27चा आकडा आत्ता जरी असला तरी सुद्धा ही आकडेवारी जर प्रज्ञा खाली आली तर मात्र निश्चितच आरजेडीसाठी हा मोठा पराभव असू शकतो आणि एक प्रादेशिक मोठा पक्ष असताना सुद्धा अशा स्वरूपाच्या स्थितीला त्यांना सामोरं जावं लागू शकतं. अनेक महत्त्वाची कारणं आहेत. जरी चेहरा तेजस्वी यादव यांचा देण्यात आलेला होता तरी सुद्धा त्यांनी दिलेली आश्वासनं बिहारच्या जनतेनं नाकारलेत. जो आरोप राहुल गांधी यांनी केलेला होता वोट चोरीचा, तो सुद्धा नाकारण्यात आलाय. हे चित्र स्पष्ट होतं आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं जो सवाल विचारला जात होता की बिहारचा बाहुबली नेमका कोण होणार, ते चित्र आता स्पष्ट होताना पाहायला मिळतंय. अगदी, आणि सगळ्यात महत्त्वाचं ऋतुजा, आरजेडीकडनं ज्या पद्धतीनं प्रचार झाला, प्रसार झाला आणि आम्ही जिंकून येऊ हा विश्वासही व्यक्त करण्यात आला, मात्र त्या विश्वासामध्ये स्वतः आरजेडी अपयशी ठरतायत. पण त्याबरोबरनं काँग्रेसनं सगळ्यात मोठी अशी नामुष्कीची स्थिती निर्माण केलेली आहे. कारण 61 जागांपैकी केवळ 4 जागांमध्ये आपण कल पाहतोय काँग्रेसच्या बाजूने आहेत आणि आरजेडीची सुद्धा घोडदौड चांगली सुरू झालेली होती, ती मात्र आता आपण सबशेल पिछाडीवरती पाहतोय. तर 2 ठिकाणी जेडीयूचे उमेदवार पिछाडीवर आहेत. केसरियामधून शालिनी मिश्रा विजयी झाल्यात, दुसरीकडे मोकामामधून अनंत सिंग हे विजयी झाल्याची माहिती समोर येते. तर शालिनी मिश्रा या विजयी झालेल्या आहेत, एक महत्त्वाची अपडेट आहे. आणि 2 ठिकाणी जेडीयूचे उमेदवार विजयी झाल्याचं चित्र आपण पाहतोय. अलीनगरमधून सुद्धा मैथिली ठाकूर हिची एक अपडेट समोर येते. सम्राट चौधरी आघाडीवर आहेत. अगदी गेल्या काही तासांपासून हेच चित्र पाहायला मिळते सम्राट चौधरी यांच्या बाबतीतलं आणि ते सध्या तरी आघाडीवर आहेत असंच म्हणावं लागेल. सध्या आपण बघतोय कशा पद्धतीनं हा विजयाचा जल्लोष होतो आहे सध्या. पण हा विजयी जल्लोष होत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक ठिकाणी प्रतिक्रिया सुद्धा समोर येतात आणि त्या सुद्धा खूप बोलक्या आहेत ऋतुजा. निश्चित, आणि त्याच भाजप कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय भावना आहेत आताच्या घडीच्या, त्या आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतल्यात. आपण सविस्तर पाहूयात. बिहारचा निकाल स्पष्ट झाला, भाजपाला भरघोस यश मिळालं आणि या सगळ्या गोष्टी सांगायचं कारण म्हणजे मुंबई महापालिका सुद्धा काही दिवसांवर आलेली आहे. अर्थात मुंबईमध्ये उत्तर भारतीय बिहार आणि जे काऊ बेल्ट म्हणला जातो अशा या सगळ्या क्षेत्रामधलं मतदान हे फार की फॅक्टर ठरणार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये बिहारच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये काय होईल, मुंबई महापालिकेवर काय, MMR रिजनमध्ये काय होईल, या संदर्भात भाजप युवा मोर्चा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष पांडे आपल्याबरोबर आहेत, तसंच महापालिकेमध्ये काम करणारे मिश्रा साहेब आपल्याबरोबर आहेत. मला एक विचारायचं आहे की मुळात बिहारच्या निकालानंतरचं सगळे प्रिडिक्शन असं साधारणतः होतं की तिथे भाजपाला सेटबॅक बसेल, तिथला समुदाय नाकारेल, पण जे चित्र समोर आलेलं आहे यामुळे खरंच जो उत्तर भारतीय मतदार आहे तो भाजपाबरोबरच राहील हे जवळपास स्पष्ट होतं. असं आहे की जेव्हा आघाडीचं सरकार होतं
आणि कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की उद्धवजींच्या नेतृत्वाखालचं सरकार, काँग्रेसच्या समर्थनानं चालणारं सरकार, ह्यांनी उत्तर भारतीय आपले जे दिहाडी मजदूर आणि गोरगरीब जनता होती त्यांच्यावरती कसा अन्याय अत्याचार केला. एवढ्या मेच्या उन्हामध्ये आपला परिवार घेऊन चालत बिहार UPकडे लोक इकडनं स्थलांतरित झाले. पण त्यावेळीस विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि देशाचं नेतृत्व करणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्यांनी पूर्ण देशाला एकजूट ठेवलं, त्यांचं संरक्षण केलं. माननीय देवेंद्रजी त्यावेळी विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांनी ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आवाहन केलं आणि प्रत्येक कार्यकर्ता जमिनीवर उतरला, कोविडचं भीती न बाळगता आपल्या प्राणाची आहुती देऊन भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी देवेंद्रजींच्या आव्हानावर प्रतिसाद देत ह्या सर्वांची मदतीला धावत कोणी आला असेल तर देवेंद्र फडणवीस आणि तेच एकमात्र महाराष्ट्रात होते. आणि त्याचाच पुनरावृत्ती ही बिहारमध्ये झाली, कारण की भाजपच्या नेतृत्वात माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर उत्तर भारताने सदैव विश्वास ठेवला आहे आणि बिहारची पुनरावृत्ती ही महाराष्ट्रात देखील होईल. धन्यवाद. हे दोन प्रमुख सगळ्या नेत्यांनी चर्चा केली आहे. उत्तर भारतीय बिहार जे मतदान आहे ते भाजपसमोर का जातं त्याचं कारण त्यांनी स्पष्ट केले आहे. व्हिडिओ प्रतीक जाधवसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई. सध्या या प्रतिक्रिया आपण बघतोय कशा पद्धतीने येत आहेत आणि या प्रतिक्रियांमधनं आतापर्यंत केलेली जी मेहनत होती ती कशी फळाला आली हे सांगण्याचाच प्रयत्न होतोय ऋतुजा. निश्चितच. आणि पहिल्यापासूनच हा विश्वास भाजपच्या मार्फत व्यक्त केला जात होता. विजय आमचाच होणार आहे, विजय आमचा निश्चित आहे, हे सातत्यानं ठासून सांगितलं जात होतं आणि तेच चित्र आता स्पष्ट होताना पाहायला मिळतंय. आतापर्यंतची आकडेवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा नजर टाकूयात. ही आकडेवारी समोर येते, ज्या आकडेवारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते कशा पद्धतीनं भाजपनं डबल सेंचुरी मारलेली आहे. कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री हे आपण अजूनही स्पष्ट नसलं तरी सुद्धा भाजपनं आतापर्यंत 90 जागा मिळवलेल्या आहेत तर काँग्रेसला केवळ 4 जागांवरती कल जो आहे तो पाहायला मिळतोय. तर JDUला 80, लोक जनशक्ती पक्षाला 22, तर PK म्हणजे प्रशांत किशोर यांनी अजूनही त्यांच्या जनसुराज्य पक्षानं खातंही उघडलेलं नाहीये आणि RJDला 27 जागा मिळालेल्या आहेत. तर इतर पक्षांनी 19 जागांवरती आपला कल जो आहे तो दिलेला पाहायला मिळतोय. करीब करीब सभी जिला से बात किया. बिहार की जनता और बिहार के मतदाता ने 2/3 मेजोरिटी से मैंडेट दिया है. इसीलिए पूरे बिहार में आज उस तरह के बरबोलेपन बोलने वाले या तो कहीं छुप गए होंगे, कहीं कोई जनता और मतदाता NDA के साथ है और पूरे बिहार में एकदम उत्सव का माहौल है. एक भी आदमी कहीं कोई नजर नहीं आ रहा है और गलती से कोई जंगल राज के स्थिति वाली सोच रखता होगा तो कानून का राज है उसके लिए. आखिरी सवाल, मुख्यमंत्री का शपथ अब कब होने वाला है? अब हो जाएगा, इसके बाद पहले विजय उत्सव मनाना. चेंबर में तर सुशासन येणार असं म्हणत एकीकडे जोरदार अशी फलकबाजी सुद्धा इथे करण्यात आलेली होती आणि त्याचा परिणाम आपण बघतोय. निकाल येण्यापूर्वीच एक मोठी फलकबाजी झालेली होती आणि त्यानंतर आलेला निकाल हा अर्थातच भाजपच्या गोटात आणि NDAच्या गोटात आनंद निर्माण करणार आहे. मात्र त्याबरोबरीनं हा जो निकाल आलेला आहे तो महागठबंधनसाठी मात्र आत्मचिंतन करायला लावणारा ठरलेला आहे. निश्चितच. आणि बिहारच्या इतिहासामध्ये प्रज्ञा पहिल्यांदाच इतक्या विक्रमी पद्धतीनं मतदान झालेलं आहे आणि हे सांगायला हवं, हा फॅक्टर किंग मेकर ठरलेला आहे. कारण 66.91% इतकं मतदान झालं. त्यातला एक सब फॅक्टर म्हणजे महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि महिलांचा पाठिंबा हा सरळपणे नितीश कुमार यांच्या पाठीशी होता हे आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. अर्थात त्याला विविध कारणं आहेत, कारण महिलांसाठीच्या योजनांची घोषणा करण्यात आलेली होती. फक्त घोषणा नव्हे तर अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेली होती. एक योजनांचा परिणाम सुद्धा झालेला आहे. तर दुसरीकडे आपण महाराष्ट्रात बघतोय आनंदोत्सव साजरा होतोय. गिरीश महाजन हे आनंद व्यक्त करतायत आणि भाजपच्या सर्वच, कारण अशा स्वरूपाचा हा विजय बिहारमधला अभूतपूर्व स्वरूपाचा आहे. अनेक वर्ष काम केलं जात होतं मात्र बिहारमध्ये म्हणावं तितकं यश हे भाजपला मिळत नव्हतं जे या वेळेला मिळालेलं आहे आणि त्यामुळेच त्याचा एक वेगळा आनंद सध्या भाजपच्या गोटातून आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच गिरीश महाजन सुद्धा या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत आणि बिहारसारखं मोठं राज्य आपल्याकडे असावं, आपल्या नावावर असावं, हा प्रयत्न भाजपनं अगदी पहिल्यापासून केलेला आहे. NDA सोबत पहिल्यापासूनची युती जरी असली तरी सुद्धा आपलं एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपनं केला आणि तो निश्चितच आकडेवारीमधून स्पष्ट होताना पाहायला मिळतो. 91 इतकी सध्याची भाजपची आकडेवारी आहे. दुसरीकडे आपण
आपण पाहतोय जेडीयू 79 जागांवर आहे आणि त्यामुळे एनडीएनं 200 जागांचा हा टप्पा गाठलेला आहे। एकीकडे खरं तर जे एक्झिट पोल प्रज्ञा समोर आलेले होते त्यामध्ये 150 पर्यंत एनडीए जाईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता, मात्र त्याच्या पुढे जाऊन 50 जास्तीच्या जागा आपल्याला एनडीएच्या पारड्यामध्ये पडल्याचं पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर दोघांनी म्हणजे भाजपने आणि अर्थातच जेडीयूने 101 जागा लढवलेल्या होत्या, मात्र या जागा लढवत असताना जे यश मिळवलेलं आहे ते अभूतपूर्व अशा स्वरूपाचं आहे, जसा विचारही केलेला नव्हता, न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचं हे यश आलेलं आहे। आणि म्हणून इतिहासात इतकं मोठ्या प्रमाणात झालेलं एकीकडे मतदानाची टक्केवारी आणि त्यानंतर झालेली अर्थातच मतदानाचे आणि समोर येणारे हे कल अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यात आता काहीच काळामध्ये खरं तर तुझ्या विजय जे आहेत ते सुद्धा समोर यायला लागतील, ॲक्च्युअल निकाल जे आहेत ते समोर यायला सुरुवात होईल। सध्याचे हे जे काही कल आहेत ते सुद्धा प्रचंड महत्त्वाचे आहेत आणि ही आकडेवारी जी आहे ती अर्थातच येत्या काळातल्या निवडणुकांवरती परिणाम करणारी ठरणार आहे। निश्चितच सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे आणि याची तयारी कुठेतरी सकाळपासून झालेली होती, कारण एनडीएला सुद्धा विश्वास होता विजय आमचा होणार आहे। त्या अनुषंगाने फक्त बिहारमध्ये नव्हे तर विविध राज्यांमध्ये भाजप सध्या आपल्याला जल्लोष करताना पाहायला मिळते आणि हे जल्लोषाचं कारण सुद्धा तितकंच व्हॅलिड आहे असं म्हणावं लागेल, कारण विविध पातळ्यांवर भाजपनं काम केलेलं आहे बिहारमध्ये ही सत्ता आणण्यासाठी। सोशल मीडियाचं कॅम्पेनिंग असेल, विविध योजनांची घोषणा असेल, स्टार प्रचारकांची यादी सुद्धा तितकीच महत्त्वाची ठरली प्रज्ञा, कारण देवेंद्र फडणवीस तिथे गेलेले होते, विविध मतदारसंघांमध्ये भरघोस सभा घेण्यात आल्या आणि त्याच्या पुढे जाऊन मोदींच्या झालेल्या सभा आणि याचा सगळ्याचा इफेक्ट आपल्याला या निकालांमध्ये पाहायला मिळतो। अगदी, आणि त्यामुळेच भाजपनं आखलेली रणनीती आणि एनडीएनं एकत्रित केलेले प्रयत्न, यापूर्वी जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर हा भाजपमध्ये ठरायचा तो जातीचा फॅक्टर होता। इथे तोच फॅक्टर यावेळेला अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे आणि खास करून नितीश कुमार यांच्यासाठी तो एक वेगळा फॅक्टर ठरलेला आहे, कारण गेल्या वेळेला आपण जर पाहिलं ऋतुजा तर इथे लोक जनशक्ती पार्टीला ज्या आत्ता सध्या भरघोस जागा मिळालेल्या आहेत त्या जागा मिळत असताना त्याचा फायदा कुठेतरी नितीश कुमार यांना सुद्धा होताना पाहायला मिळते, कारण पिछडी आणि अतिपिछडी जे लोक आहेत त्यांच्यासाठीचं मतदान हे खास करून आपण बघतो की नितीश कुमार यांच्या बाजूने असतं। यावेळेला मात्र भरघोस फायदा हा अर्थातच चिराग पासवान यांच्यामुळे झालेला आहे आणि भाजपनं एक प्रकारे जी खेळी खेळलेली होती एनडीएला एकत्र मजबूत करण्याची ती खेळी प्रचंड यशस्वी झालेली आहे आणि दुसरीकडे महिला हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा फॅक्टर ठरला आहे। निश्चित, आणि त्यामुळे मला असं वाटतं या मतदानामध्ये सायलेंट वोटिंग मोठा फॅक्टर ठरला आणि तो ठरलेला आहे फक्त आणि फक्त या महिलांमुळे। के कामों पर और हमारे एनडीए दल के सभी नेताओं पर भरोसा जताकर प्रचंड बहुमत दिए। लेकिन जिस तरह से तेजस्वी यादव भी पीछे चल रहे हैं, ये मैसेज क्या है बिहार के लिए? तेजस्वी जी का सुपड़ा साफ पूरे बिहार से हो गया है और बिहार की जनता ने मैसेज दे दी है कि जंगल राज वालों की अब खैर नहीं, बिहार की राजनीति में कोई गुंजाइश नहीं। अब बिहार के लोगों को विकास चाहिए, अपने बच्चों का भविष्य चाहिए, अपना भविष्य चाहिए, बिहार की उन्नति चाहिए, समृद्धि चाहिए और बिहार का सम्मान चाहिए। जो एनडीए देती है देती रहेगी और जिस प्रकार से तेजस्वी जी ने अपने उस 15 वर्षों के शासन काल में भी जो उनके माता पिता ने बिहार को जो झेलवाया था, इधर के दिनों में भी जब उनको कोई मौका मिला तो बिहार में तांडव उन्होंने शुरू करवाए रहे और उससे बाज नहीं आए। तो बिहार की जनता जंगल राज नहीं चाहती है, विकास चाहती है। नरसंहार, बलात्कार, हत्या जो एक बड़ा ऐसा घिनौना काम जिससे बिहार को बदनामी मिली थी, उससे बिहार निश्चित रूप से अपने को दूर रखा और विकास को तजब्बो दी। आपण ज्या प्रतिक्रिया येताना पाहतोय त्या प्रतिक्रियांमधनं एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुठेतरी करिश्मा हा चाललेला आहे असं म्हटलं जातंय आणि या करिश्म्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण त्यांच्या मिळालेल्या जागा आणि कल। एक महत्त्वाची बातमी समोर येते, तेजस्वी यादव पुन्हा एकदा पिछाडीवरती पडलेले आहेत।
3230 मतांनी तेजस्वी यादव पिछाडीवर आहे आणि पुन्हा एकदा तेच चित्र कायम आहे जे गेल्या तासाभरापासून होतं. 3230 मतांनी तेजस्वी यादव पिछाडीवर आहेत. आकडेवारी आता स्पष्ट झाली आहे. 3320 हा आकडा आहे आणि एवढ्या फरकांनी ते सध्या पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. मात्र तेजस्वी यादव यांनी प्रचंड मोठी अर्थातच जबाबदारी घेतलेली होती आणि प्रचाराचा जो मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी मोठा केलेला होता, त्यासाठी त्यांनी भरपूर जंग पछाडलेलं होतं. गेल्या काही काळापासून सतत ते काम करत होते. मात्र सध्या आपण बघतोय आकडेवारीच्या माध्यमातून 3230 मतांनी ते पिछाडीवर आहेत. अर्थातच हे कल आहेत, येत्या काळात ते कल बदलू शकतात. सध्याची सुरू असलेली फेरी पाहता आणि अंतिम फेरी पाहता हा निकाल बदलूही शकतो. बिहार सोना हो जाएगा, हीरा हो जाएगा. अनंत कुमार सिंह जेल में रह करके आपको पता होगा कि जेल में रह करके जनता जो है और अपार पर मत बढ़ा दी. हो सकता है कि बाहर रहते तो घटता, लेकिन जेल में रहने के बाद इतना जनमत मिलना ये अपने आप में बहुत बड़ा मायने रखता है. और दुश्मन की सारी सब फेल हो गया. जितना इनके ऊपर वोट ताकत लगाया गया था वो सारा चकनाचूर हो गया. जेल में रहते हुए जीत गए. अरे राजनीति से ऊपर का चीज है. इनको राजनीति करना नहीं है, इनको सेवा ही धर्म है. इनके लिए जनता सर्वोपरि है. जात पात से ऊपर का नेता, जनता के बीच में लगे रहना 24 घंटा. यहाँ ही है ना फ्लैट, अगर कोई बीमारी आ जाएगा ना 12 बजे रात में भी, तो 12 बजे रात में उसके लिए हॉस्पिटल का सारा व्यवस्था, यहाँ से आदमी जाएगा हॉस्पिटल से ठीक करवाएगा. सारा उसको ट्रैक करते रहना है कि उसको किसी प्रकार का दिक्कत तो नहीं है. तो समझ लीजिए कि जनता ही सब कुछ इनके लिए है. आज से नहीं, इनके भाई साहब भी जनता के सेवा में थे, ये भी सेवा में, इनका अगला पीढ़ी भी सेवा में रहेगा. ये लोग राजनीति, जात पात, ये सबसे ऊपर का चीज है. जेल में रहते हुए कैसे जीत गए अनंत सिंह? जेल में इनका चुनाव डेव्हलपमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात देशात केल्या, त्याच धर्तीचेर बिहाराचेर केल्या. म्हणून बिहारातल्या पुराय जनतेत मोदीजीच्या नेतृत्वाचेर आणि नितीश कुमारजीच्या नेतृत्वाचेर विश्वास दवरून क्लीन स्वीप म्हणजे 200+ सीट हे NDA खातीर दिल्या. हे खूप व्हड बहुमत आसा. हांव खरोखरूच परत एकदा म्हणजे देशातल्या आणि बिहारातल्या जनतेत दाखोवन दिल्या की हाज्या फुडल्यो निवडणुका ह्यो विकासा खातीर जातल्यो निवडणुका, हाज्या फुडल्यो निवडणुका ह्यो जाती आनी धर्म ह्याच्या आदाराचेर जावच्यो ना. आमी जशें म्हणटा की प्रत्येकाचे मत हे विकसित भारत 2047 हाज्या खातीर आसचें. तर त्यामुळे प्रज्ञा, महाआघाडीचे मुद्दे यामध्ये का चाललेले नाहीत? प्रचारामध्ये जी आश्वासनं देण्यात आलेली होती ती का नेमकी चाललेली नाहीत याची कारण मीमांसा करणं अत्यंत गरजेचं आहे. तेजस्वी यादव यांनी वारंवार बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केलेला होता, नोकऱ्यांचं आश्वासन दिलेलं होतं, मात्र ते कुठेतरी फेल ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आत्ताची महत्त्वाची बातमी समोर येते. पहिला निकाल समोर येते. किशनगंजमधनं काँग्रेसचे हुदा विजयी झालेले आहेत. 23,000 मतांनी कामरुल हुदा हे विजयी झालेले आहेत. किशनगंजमधून काँग्रेसचे हुदा हे विजयी झालेले आहेत. 23,000 मतांचा आकडा आहे आणि कामरुल हुदा यामध्ये विजयी झाल्याचं चित्र आहे. एकूण काँग्रेसचे जर आपण बघितले तर 4 कल समोर आलेले आहेत. त्यातला पहिला निकाल हाती आलेला आहे आणि त्यात 23,000 मतांनी कामरुल यांनी कमाल केलेली आहे आणि ते विजयी झालेले आहेत. मात्र काँग्रेसची यावेळची कामगिरी ही अतिशय खराब झालेली आहे, चिंताजनक आहे. बिहारमधलं काँग्रेसचं अस्तित्वच एकीकडे समूळ नष्ट होतं की काय अशी स्थिती आहे, कारण अतिशय कमी आकडा समोर येतोय. मात्र अर्थातच हे कल आहेत, हे कल बदलतील आणि काँग्रेसला अजूनही आशा आहे जागा वाढतील. मात्र अर्थातच जो आकडा वाढणं अपेक्षित आहे तो सध्या तरी वाढताना दिसत नाहीये. अगदी खऱ्या प्रज्ञा, आणि तो टप्पा की जी तफावत आहे ते गाठणं काँग्रेसला आता तरी शक्य नाही असं चित्र आहे. एक्झिट पोलमध्ये जी आकडेवारी समोर आलेली होती तेवढा सुद्धा आकडा काँग्रेसला गाठता आलेला नाहीये असंच एकंदरीत चित्र म्हणावी लागेल. विविध कारणं असतील आणि त्याचं कुठेतरी आता आत्मचिंतन काँग्रेसनं करावं असा सल्ला सुद्धा सत्ताधारी भाजपचे नेते देताना पाहायला मिळत आहेत. राहुल गांधी यांनी पहिल्यापासून वोट चोरीचा आरोप केलेला होता, मात्र तो बिहारच्या जनतेला पटलेला नाही असाच एक कल याच्यामध्ये स्पष्ट होतोय. आणि अगदी यावरती जी आकडेवारी समोर आलेली होती, निवडणूक आयोगानं दाखल केलेली आकडेवारी होती, या आकडेवारीमधनं अनेक लोक जे बोगस आहेत किंवा ज्यांची दुबार नावं आहेत अशा सगळ्यांना हलवण्यात आलेलं होतं. इतकं सगळं होऊनही जर अशा पद्धतीनं समोर आलेले जे निकाल आहेत यावरती आता काँग्रेस काय नेमकं स्पष्टीकरण देत आहे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आत्मपरीक्षण करायला लावणारे अशा स्वरूपाचे हे निकाल आहेत, कारण गेल्या अनेक वर्षांपासून जंगल राज या सगळ्या महत्त्वाच्या शब्दाभोवती फिरणारा प्रचार प्रसार हा एकीकडे NDAला
बहुमतापर्यंत नेऊन ठेवतो, मात्र दुसरीकडे महाआघाडी मात्र अजूनही जे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करायला हवेत त्यामध्ये अपयशी ठरल्याचंच पाहायला मिळतं। निश्चित। आणि दुसरीकडे प्रज्ञा, भाजपच्या विजयाची नेमकी कोणती प्रमुख कारणं आहेत हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण बघतोय मोदींची राष्ट्रीय स्तरावरची आश्वासक प्रतिमा हे एक महत्त्वाचं कारण ठरलंय। तर दुसरं कारण आहे मोदी आणि शहांचा बिहारमधला तगडा प्रचार। अगदी स्टार प्रचारक म्हणून अनेक प्रचारक या मैदानामध्ये उतरले होते। तर भाजपनं प्रचारामध्ये वारंवार बिहारमधल्या जंगल राजची आठवण करून दिली होती। निश्चित। आणि ती जंगलराजची प्रतिमा पुसण्यात कुठेतरी अपयश आलेलं आहे। भाजपला ग्रामीण भागातून चांगला पाठिंबा मिळालाय। बूथ लेवलवरती काम केलं जातं खरं तर भाजपकडनं आणि त्याचा फायदा झालेला आहे। बिहारमधला तरुण आणि महिला भाजपच्या पाठीशी उभा राहिला हे या आत्ताच्या आकडेवारीतनं तरी स्पष्ट होतंय। त्यामुळे बिहारमध्ये भाजपच्या विजयाची ही 5 कारणं पाहायला मिळत आहेत। तर जेडीयूच्या विजयाची 5 कारणं, नितीश कुमार यांचा सुशासन फॅक्टर नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा चाललेला आहे। तर महिलांसाठी नितीश कुमार हा आश्वासक चेहरा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। गेल्या काही काळामध्ये हाच महत्त्वाचा मुद्दा इथे अधोरेखित करण्यात आलेला होता। आणि महिलांना मोफत बस प्रवास असेल, पंचायतींमध्ये 50% आरक्षण असेल, याचा फायदा थेटपणे या निकालांमध्ये पाहायला मिळतो। दुसरीकडे नितीश कुमार यांची विकास पुरुष अशी जी प्रतिमा आहे ती सुद्धा महत्त्वाची ठरलेली आहे। त्याचा फायदा हा सुद्धा जेडीयूला झालेला आहे आणि अभूतपूर्व अशा स्वरूपाचं यश मिळाले। अगदी बिहारमधल्या प्रो इन्कम्बन्सीचा फायदा सुद्धा या ठिकाणी घेण्यात आला जेडीयूच्या माध्यमातून। आणि एकीकडे आपण बघितलेलं वाढलेलं मतदान जे आहे, वाढलेली टक्केवारी आहे, ही सुद्धा एनडीएच्याच बाजूनं पडलेली आहे। हे सुद्धा आता या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे। इथे अँटी इन्कम्बन्सी नाही तर प्रो इन्कम्बन्सी आहे हेच आता स्पष्ट होतंय, अधोरेखित होतंय। जे वाढलेलं मतदानाचा मुद्दा आहे त्या संदर्भात सुद्धा प्रज्ञा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। मात्र त्यापूर्वी आकडेवारीवर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? तर भाजपकडे 91, काँग्रेसचे 4, जेडीयू 78। लोकजनशक्ती पक्ष 22 जागांवरती 29 जागांपैकी 22 जागांवर विजय मिळवलेला आहे। तर जनसुराज्यच्या प्रशांत किशोर यांना मात्र काहीही भोपळा सुद्धा फोडता आलेला नाहीये। तर आरजेडीला 29, अतिशय पिछाड झालेली आहे। तेजस्वी यादव यांच्या खरं तर खंद्या नेतृत्वामध्ये संपूर्ण निवडणुका लढवल्या गेल्या होत्या त्यात आणि इतरांना 19 जागा मिळालेल्या आहेत। म्हणजे काय तर प्रज्ञा, काँग्रेसपेक्षा इतरांनी किंवा अपक्षांनी चांगली कामगिरी केली असं म्हणावं लागेल। डबल डिजिटमध्ये त्यांना हा यश हे संपादन करता आलंय। तर एनडीए 191, महाआघाडी 38 आणि इतर 19 जागांवर सध्या हे चित्र आहे। आणि सध्या आपण बघतोय एकीकडे तरुण उमदे अशा स्वरूपाचे हे सगळे काँग्रेसचे आणि महाआघाडीचे लोक होते, मात्र तरीही त्याचा फायदा झालेला नाहीये। आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। जमलपूरमध्ये 35,000 मतांनी पिछाडीवरती आहेत। अररियामधनं 36,000 मतांनी सध्या आपण बघतोय महाराष्ट्राचे सुपुत्र जे आहेत लांडे ते मात्र आता पिछाडीवर आहेत। निश्चित। माझे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे पिछाडीवर आहेत। जमलपूरमधून 35,000 मतांनी ते पिछाडीवर आहेत। अरेरियामधून 36,000 मतांनी ते पिछाडीवर आहेत। त्यामुळे महाराष्ट्राचे सुपुत्र यांना मात्र बिहारमधील जनतेनं नाकारल्याचं चित्र आहे। माजी आयपीएस अधिकारी म्हणून शिवदीप लांडे यांची खरं तर ओळख आणि 2 ठिकाणांवरनं ते इथे लढतायत। त्यामुळे सध्या एका ठिकाणावरनं तरी ते पिछाडीवर आहेत, दुसऱ्या ठिकाणी त्यांना यश मिळतं का हे मात्र पाहावं लागणार आहे। आणि महाराष्ट्रातील सुपुत्र हे शिवदीप लांडे तिथे आता राजकारणामध्ये आपली प्रतिमा स्वतः आजमावणार होते, त्यासाठीचे प्रयत्न सुरू होते, मात्र सध्या एका मतदारसंघातनं ते पिछाडीवर आहे। आपण सेलिब्रेशनचे दृश्य पाहतोय प्रज्ञा। फक्त बिहारमध्ये नव्हे तर विविध राज्यांमध्ये सेलिब्रेशन सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये खास करून सेलिब्रेशन सुरू आहे, ज्यामध्ये रवींद्र चव्हाण सहभागी झाले आहेत, भाजपचे इतर नेते मंडळी सहभागी झालेले आहेत। जोरदार जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच। आणि हा जल्लोषही बिहारी स्टाईलनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय ऋतुजा। त्यासाठीचे गमछे त्यांनी गळ्यामध्ये घातलेले आहेत आणि अगदी बिहार स्टाईलमध्ये हे सेलिब्रेशन होताना पाहायला मिळते। कारण अर्थातच आगामी महापालिका निवडणुका आणि त्यातून खास करून मुंबईवरती भाजपचं लक्ष केंद्रित आहे।
आणि याच निकालाचा, या विजयाचा मोठा फायदा महाराष्ट्रामध्ये सुद्धा होईल हेही तितकंच निश्चित आहे. आगामी काळामध्ये पालिका निवडणुका आहेत, नगरपंचायत नगर परिषदा निवडणुका आहेत आणि या विजयाचा फायदा तिथे सुद्धा होऊ शकतो हे मात्र निश्चित आहे. अगदी, आणि याच अनुषंगानं सध्या आपण बघतोय हे सेलिब्रेशन होतं आहे. भाजपमधले सगळेच कार्यकर्ते हे सध्या तिथे उपस्थित आहेत आणि केवळ मराठी नव्हे, महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईमध्ये आपण बघतो उत्तर प्रदेश आणि बिहारमधले भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आहेत आणि तसाच मतदार सुद्धा भाजपचा आहे. आणि आता थेट जाणार आहोत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. हर्षवर्धनजी, स्वागत आहे आपलं NDTV मराठीमध्ये. सगळ्यात आधी आताचा जो आलेला निकाल आहे त्यामध्ये पहिला निकाल हा लागलेला आहे आणि तुमचे एक उमेदवार विजयी झालेले आहेत. मात्र सध्याची जी आकडेवारी समोर आलेली आहे त्याबद्दल तुमचं थोडंसं मत सांगा. सदर निकाल अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहे. या एकंदरीत या सर्व निवडणुकीला वोट चोरीची पार्श्वभूमी लाभलेली होती. निवडणूक आयोगाची दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणावर देशभरात, भारतभरात